माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब आता श्रद्धांजली अर्पण करतील. आपले 2 शब्द आदरांजली बोलतील अशी त्यांना मी नम्र विनंती करतो. या ठिकाणी अत्यंत अभिवादन करण्यासाठी शेकडोच्या संख्येने लोक रामाबाई आंबेडकर नगरच्या बालविद्यालयात उपस्थित आहेत. शाहिरांची जी संख्या आहे ती संख्या आपल्या समाजामध्ये फार मोठी आहे. शाहीर जसे मोठे भरपूर आहेत तसे नेते सुद्धा भरपूर आहेत, कार्यकर्ते सुद्धा भरपूर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आकार देण्यासाठी अनेक शाहिरांनी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे. आणि प्रभाकर पुतळीकर म्हणजे माझ्या हृदयामध्ये रुतून बसलेला आहे तू प्रभाकरा, माझ्या हृदयामध्ये रुतून बसलेला आहे तू प्रभाकरा, तुम्ही सर्वांनी भीमाचा ताल धरा. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये अत्यंत प्रचंड संघर्ष होता. संघर्षाने पेटलेले बाबासाहेब आंबेडकर हे विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिले. आमच्यासारखे हॉस्टेलमध्ये राहणारे तरुण चळवळीमध्ये आले. हे सगळे शाहीर जे होते या सगळ्या शाहिरांची गाणी मी रात्रभर ऐकलेली आहे. सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना अनेक वेळेला ज्या ज्या ठिकाणी गायकांच्या मैफिली असायच्या, ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती असायची त्या त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. तो काळ असा होता 25-30 वर्षापूर्वीचा की सगळी गाणी आणि गाण्यातून ऐकत होते. आणि प्रभाकर पोपलीकर यांच्याशी अत्यंत माझे जवळचे संबंध होते. परिवर्तन करा महासंघ जो आहे तो स्थापन करण्यात आला आणि अनेक शाहिरांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला. एक तर आपण सर्वांनी हे जे शाहीर आहेत त्या शाहिरांच्यासाठी शाहीर आजारी पडला तर त्यांची अवस्था अत्यंत गंभीर असते. अलीकडच्या काळामध्ये जर शाहिरांना अलीकडे नवीन ऑर्केस्ट्रा, नवीन अशा पद्धतीच्या नवीन लोकांच्या इच्छा आणि त्यामुळे आपल्या अगोदरच्या शाहिरांना तेवढी गाडी मिळत नाही, अशा शाहिरांकडे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मला अनेक वेळेला जयंती आली की अनेक शाहिरांचे फोन येतात, आमच्या भगिनींचे फोन येतात. तर या शाहिरांच्यासाठी काहीतरी करणं अत्यंत आवश्यक आहे. पण ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या त्या वेळेला आपण त्यांना मदत केलेली आहे. प्रभाकर पोपलीकर हे आयुष्यभर एकटेच राहिले. मला माहित नव्हतं की ते एकटेच होते. ते एकटे होते म्हणजे एकटे जरी असले तरी ते एकटे नव्हते, आम्ही सगळे होते त्यांच्यासोबत. सगळी जेजूरची टीम त्यांच्यासोबत होती. त्यांचा पहाडी आवाज जो आहे तो आवाज आकाशाला भिडत होता. जसा त्यांचा आवाज आकाशाला भिडत होता तसा जेजूरचा बुलंद नारा देणारा सुद्धा दुश्मनाशी भिडत होता आणि तोच इतिहास घडत होता. आपण सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. असं आपण एकमेकाच्या मित्रत्व आपलं हेच आहे. कुठे आपण असलो तरी आपल्याला जगायचं असेल तर बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय जगता येणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर हे थोर अशा पद्धतीचे महापुरुष होते. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्म दिलेला आहे त्या बौद्ध धर्माची कास आपण धरली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर झिजून तुम्हाला न्याय दिलेला आहे. बंधू भगिनी, बाबासाहेब नसते तर आम्हाला कुणी विचार नसतं. बाबासाहेब होते म्हणून आम्हाला शक्ती मिळाली, भक्ती मिळाली, ताकद मिळाली. जिंदाबादचे नारे देत आम्ही पुढे आम्ही गेलो. नामांतराचा इतिहास तर मला आठवतोय की घराघरातला माणूस रस्त्यावर उतरला, घराघरातली माणसं रस्त्यावर उतरली.
या रमाबाई कॉलनीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अपमान झाल्यानंतर घराघरातली माय भगिनी तरुण सगळे लोक रस्त्यात उतरले. मोठा अन्याय झाला जवळ आपल्यावरती, बाबासाहेबांबद्दल झालं. पण त्या पोलिसांच्या SRPच्या गोळीबारामध्ये 10 लोकांना आपला प्राण गमावा लागला, बलिदान दिले त्यांनी. हा बलिदान करणाऱ्यांचा अशा पद्धतीचा समाज आहे. या समाजाला जर अशा पद्धतीनं कोणी बोट लावलं तर त्यांचं बोट छाटण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. पण आपण एक होत नाहीये. आपण एक होत नाहीये. एकमेकावर टीका टिप्पणी करण्यामध्ये आपण वेळ खर्च करतो. पण हा आमचा प्रभाकर हा नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला. अनेक शाहिरांना मदत करण्याची संधी मिळाली. जेवढी मदत करायला पाहिजे तेवढी मदत मी एकटा नाही करू शकत. आपण पुढे आलो पाहिजे. फक्त जयंती संपल्यानंतर जयंतीच्या काळामध्ये मी प्रल्हाद शिंदेला पाहिलेलं. प्रल्हाद शिंदेला कार्यक्रम मिळायचे, भरपूर मिळायचे. नंतर त्यांच्याकडे पैसे नसायचे, ते माझ्याकडे हॉस्टेलवर यायचे. अत्यंत मृदू भाषी, हसत हसत बोलणारे प्रल्हाद शिंदे. अत्यंत माझे त्यांचे फार जवळचे संबंध होते. काय एखादं प्रकरण घडलं, काय झालं तर मला फोन करायचे आणि मी त्यांना साथ देण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांचा आवाज ऐकून मी सुद्धा अत्यंत मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा असायची. पंढरीच्या विठ्ठलाचं गाणं ऐकल्यानंतर त्यांचा आवाज जो आहे तो आवाज सगळ्या जगाने ऐकलेला आहे. त्यांचा आवाज, अनेक शायर आपल्यामध्ये होऊन गेले पण त्याचा आवाज मात्र कोणी हिरावून घेऊ शकत नाही. जरी प्रभाकर आपल्यातून गेलेला असला तरी प्रभाकर कोकणीकरांचा पहाडी आवाज कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ते कवी होते, शाहीर होते, गायक होते. आणि एवढं वय झाल्यानंतर एवढे आजारी असताना सुद्धा व्हील चेअरवरून सातत्याने फिरत होते. अनेक वेळेला माझ्याकडे यायचे, अनेक ठिकाणी कार्यक्रमांना जायचे. त्यांचा आवाज शेवटपर्यंत त्यांचा आवाज कोणी दाबू शकला नाही, कारण त्या आवाजामध्ये जयभीमचा बुलंद अशा पद्धतीचा हुंकार होता. त्यांच्या आवाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची मोठी ताकद होती. त्या आवाजाला कोण दाबणार आहे? त्या आवाजाला दाबणारी दबली गेली, पण प्रभाकर कोकणीकरांचा आवाज कुणाला दाबता आला नाही. ते प्रभाकर कोकणीकर आज आपल्यामध्ये नाही. पण त्याचं उचित अशा पद्धतीचे एखादं स्मारक उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी नक्की आपल्याला कुठं करायचं, काय करायचं आपण बसू. आपण प्रभाकर कोकणीकरांचा आवाज तर मोठा होताच होता, पण ते मनाने फार मोठे होते, उंच पुढे होते. आणि पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये ते माझ्याच्या आपल्या मालाडला मालवणीमध्ये असल्यापासून त्यांची फार माझी ओळख होती. नंतर ते चेंबूरमध्ये आले, पंचेचाळीस नगरमध्ये आले, नंतर आता कुठे कलियाला होते. आता इटावा एक माणूस अत्यंत साधा भोळा, ऍक्टिव्ह, सारखं लिहिणारा, अभ्यासू, संगीतकार असणारा. आमचे आनंद शिंदे आलेले आहे, मिलिंद शिंदे आलेले आहे, विष्णू शिंदे आलेले आहे, आपल्या सुषमा देवी आलेले आहे, आमचे सुरवाडे सर तर आहेतच आहेत. ते पोलीस ऑफिसर असून ते गाण्यापासून वेगळे राहू शकले नाही. पोलीस ऑफिसर असले तरी त्यांनी गाणी गायलेली आहे. सगळ्या कलावंतांना एकत्रित करण्याचं काम त्यांचं होतं. त्यामुळे आज प्रभाकर कोकणीकरांना या रमाबाई आंबेडकर नगर सारख्या ऐतिहासिक नगरामध्ये आज त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवला. शहीद स्मारक समिती आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, परिवर्तन कला महासंघ आहे, त्यांच्या वतीनं प्रभाकर कोकणीकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आलेली आहे. अनेक शहरांच्या वतीने
दुपारी 4-5 वाजल्यापासून कार्यक्रम चालू होता. किती गायकांनी गायलं? 27 गायकांनी या ठिकाणी गायलं. अनेक लोकांना पूर्णपणे गायला मिळालं नाही. ते अजून भरपूर थांबलेले आहेत. रात्री 11 वाजेपर्यंत मला वाटतं आनंद नंतर गाणार आहे. आनंद गाणार आहे आणि मी इथून जाणार आहे. त्यामुळे आनंद आणि पाटील सगळे शाहीर या ठिकाणी जाणार आहेत. तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून, परिवर्तन कला महासंघाचा अध्यक्ष म्हणून, त्याचबरोबर केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून, प्रभाकर पोकळीकरांचा जवळचा मित्र म्हणून मी त्यांना भावपूर्ण आदरणीय अर्पण करतो. आणि बोधगया या ठिकाणी जे महाबोधी बुद्ध विहार आहे ते बुद्ध विहार आपल्या ताब्यात मिळालं पाहिजे असं आंदोलन अनेक वर्षांपासून चालू आहे. अनेक सरकार बिहारची आली आणि गेली. अनेक सरकार आले. बीजेपीचं सरकार आलं, नितीश कुमारांचं सरकार आलं, लालू प्रसाद यादवांचं सरकार आलं. सगळ्यांची सरकार आली आणि गेली. त्याच्या वेळेला आम्ही प्रयत्न केलेला आहे. सगळ्या मुख्यमंत्र्यांना मी भेटलेलो. गवाई साहेब राज्यपाल असताना सुद्धा मी त्यावेळेला प्रयत्न केलेला आहे. तो 1949चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये काही हिंदू मेंबर त्या ट्रस्टीमध्ये आहेत. पण आपल्या बौद्ध बांधवांचं म्हणणं असं आहे की जर इतर धर्मियांच्या ट्रस्टमध्ये आमचा एक माणूस नसतो तर आमच्या ट्रस्टमध्ये का ते त्यांचे लोक, त्यामुळे सगळे जे ट्रस्टी आमचे असावे अशा पद्धतीची त्यांची आपली सगळ्यांची मागणी आहे. तसं महाबोधी विहार आपल्याला ताब्यात आहे, कायद्यामध्ये असेल त्यामध्ये. तरीही आपलं म्हणणं सगळ्यांचं आहे. त्या सगळ्या म्हणण्या आपल्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. मी मंत्री असलो तरी मी कार्यकर्ता आहे. मंत्रिपद येतात आणि जातात, पण समाजाचा विषय ज्याच्या वेळेला होतो त्यावेळेला मी समाजासोबत असतो. त्यामुळं हा जो विषय आहे या विषयामध्ये माझा पक्ष ॲक्टिव्ह आहे. अनेक ठिकाणी जे आंदोलन झालेले आहे त्यामध्ये माझा पक्ष आहे आणि नक्कीच मी लवकरच मी बोधगयाला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बहुतांच्या ज्या भावना आहेत त्या भावना नितीश कुमार यांना मी सांगणार आहे आणि त्यामध्ये काय बदल करण्याच्या दृष्टिकोनातून जी काय मदत होऊ शकेल ती मदत मी करणार आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पोकरीकर दादांना मी म्हणजे पोकरी दादा म्हणायचे की माझ्या कुणी लागू नका नादा, माझ्या कुणी लागू नका नादा, कारण माझं नाव आहे पोकर म्हणायचे. म्हणजे ते ठणकून ते बोलायचे. त्यामुळे अशा पद्धतीनं आता अनेक लोक गाणार आहे. आपण सर्वांनी त्यांची गाणी ऐकावीत. मी प्रभाकर दादांना आदरांजली अर्पण करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. सर्वांनी 2 मिनिटं उठून प्रभाकर पोकळीकरांना आदरांजली अर्पण करायची आहे. त्यानंतर गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी गाणी ऐकण्यासाठी मंडळ सुद्धा बसायचं आहे. प्रभाकर पोकळीकर अमर रहे, प्रभाकर दादा अमर रहे, प्रभाकर दादा अमर रहे.